नमस्कार, मी ज्योती, तुमचं ज्योतिष किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे टॉपचे गुलाबजामुन. तर गुलाबजामुनसाठी मी सगळं ते मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. गुलाबजाम आपल्याला दुधामध्येच तिंबायचं आहे. गुलाबजामुनचं पीठ आपल्याला सगळं, आणि बघू शकतात गुलाबजामुनचं पीठ मी अशाच प्रकारे तिंबलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला 3 ग्लास मी साखर घेतलेली आहे. अर्धा किलोचं पॅकेट होतं. तर 3 ग्लासाला मी 3 ग्लासच साखरेला पाणी टाकलेलं आहे. आणि मग विलायची टाकली, 2-3 विलायची टाकून दिल्यात. तिकडे पाक बनत आहे तोपर्यंत मी लगेच गुलाबजामुन बनवायला घेतलेले. तिकडे बघू शकता तुम्ही गुलाबजामुन सगळे एक साईजचेच मी बनवून घेतले. तर आणि आपल्याला गुलाबजामुन हे ना धीमी आचवर एकदम हे करून घ्यायचे. तर लो फ्लेमवर ठेवायचं आपल्याला गॅस, म्हणजे आजपर्यंत एकदम गुलाबजामुन आपले तळू शकतात. नाहीतर जास्ती गॅस जर मोठा जर ठेवला तर वरची गुलाबजामुन पकतात, मात्र आतमधून पकत नाहीत. तर गुलाबजामुन मी एकदम असे काळ्या प्रकारे तळलेले आहेत का, तर एकदम बघायला पण छान वाटतात आणि खायला पण आपल्याला छान वाटतात. तर अशा प्रकारेच मी सगळे गुलाबजामुन तळून घेतलेले. आणि तिकडं आपला पाक पण तयार झालेला आहे. तर पाक आपल्याला जास्ती असं एकदम कडक घ्यायची नाही, चाचणी एकदम साधी घ्यायची, म्हणजे एकदम पतली घ्यायची. तेवढे असे कडक होऊ द्यायची नाही आपल्याला चाचणी, का तर कडक घेतली की मग आतमध्येपर्यंत असं गुलाबजामुनच्या जात नाही. तर लगेच मी गरम पाकामध्ये लगेच टाकून दिलेले आहेत, कारण की ना मध्येपर्यंत आपलं गुलाबजामुन पाक पिऊ शकतात. तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.